नमस्कार. आज्ञा योगामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज्ञा. आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आज आपण फेस योगा करणार आहोत. मी एक मसाज टूल यूज करणार आहे. ते आहे गॉशा. आणि हा गॉशा मी हाऊस ऑफ ब्युटी या ब्रँडमधून घेतलेला. हा मी बराच काळ यूज करते. तर मला हा खूप आवडलाय. आज आपण हा यूज करणार आहोत गॉशा. सगळ्यात आधी आपण आपल्या चेहऱ्याला धुवून घ्यायचंय चांगलं फेस वॉशनी. त्याच्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर लावायचंय आणि मग आपण फेस ऑइल घेणार आहोत. फेस ऑइल हे खरंच खूप आता संपायला आलंय माझं हे फेस ऑइल. तर हे कुमकुमादी तेल आहे. हे मी अमेझॉन वरून घेतलेलं आणि जवळजवळ वर्ष तरी झालं असेल मी हे यूज करते ऑइल. तर माझ्या स्किनला हे सूट करते आणि जवळजवळ एकदम ब्राईट स्किन कलर झालाय माझा. हे तेल दररोज यूज करते मी मसाज करायला. आपण थोडस ऑइल आहे ना चेहऱ्याला जास्त लावतो जेव्हा आपण फेस योगा करतो. एस्पेशली जेव्हा आपण टूल्स यूज करतो तेव्हा चेहऱ्याला आपण जास्त ऑइल लावतो. पाम्सना आपण हातांना रब करायचे आणि तेलातले जेवढे इन्ग्रेडियंट्स असतात ते ऍक्टिव्ह होतात. त्याच्यानंतर आपण फेसला अप्लाय करणार आणि तुम्ही टेस्ट करू शकतात. फिंगर्स आहेत ना आपले इझिली मूव्ह झाले पाहिजेत असे, म्हणजे समजायचं आपण तेल नीट लावलं आहे चेहऱ्याला. आणि थोडस आपण मानेला सुद्धा लावणार आहोत. वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडस तेल घ्या आणि तुम्ही चेहऱ्याला लावा. आज मी फक्त एकच बाजू करणार आहे मसाज गॉशाने, म्हणजे तुम्हाला फरक दिसून येईल गॉशाचा. तर आपण स्टार्ट करूया. तेल लावून झाला आहे स्टेप 1. आणि गॉशा नेहमी तुमचा क्लीन असला पाहिजे. तर आपल्या नॉर्मल हँडवॉशनी मी हे धुते हँडवॉश आणि मग साफ कपड्याने पुसून मी ठेवते. तर आता ही जी बाजू आहे कर्वी पार्ट, ही आपण जॉलाईन साठी यूज करणार आहोत. ओके. बऱ्याच गोशामध्ये ना हे एक असं बाहेर आलं असते कर्व. तर हे कर्व आपण खाली ठेवणार आणि गॉशा कधीच सरळ यूज नाही करायचा. गॉशा नेहमी तिरका यूज करायचा असतो. तर आपण दोन आपले बोट चिनवर ठेवणार सपोर्ट साठी आणि गॉशाला आपण प्रेस करून लिफ्ट करणार आहोत असं. तर हे जॉ लाईनला स्कल्प्ट करते. जॉ लाईन आपली टाईट बनवते. आणि एकदा इथे विगल करायचंय. परत आपण हे जवळजवळ 10 वेळा तरी स्ट्रोक्स करूया ह्याचे जॉ लाईन साठी. आणि मग रिलॅक्स करूया. आता आपण हा फ्लॅट पार्ट यूज करणार आपल्या नेक साठी. आपल्या मानेला फेसला थोडस लिफ्ट करायचंय आणि फ्लॅट पार्ट अगेन आपला गॉशा आहे तो अगदी जवळ ठेवायचा मानेच्या. आणि आपण खालच्या बाजूने मसाज करणार आहोत. गॉशाला आपण नेहमी उचलतोय आणि वरून खाली येतोय. हे झालं मानेची बाजू. आता आपण डबल चिन साठी येऊया. तर फ्लॅट पोर्शन घेणार हाच आणि चिनच्या खाली ठेवायचंय. परत बघा इथे मी अगदी जवळ ठेवते, मग जॉ लाईन जवळ जाते आणि कानाच्या मागे नेऊन इथून खाली येते असं. हे जॉ लाईन डबल चिन रिड्यूस करण्यासाठी खूप गॉशाचा यूज होऊन जातो. मी हे
आठवड्यातून एकदा तरी हा मसाज करते. ओके, हे आपले 10 स्ट्रोक इथेच झाले. मग मी हा जो खालचा पोर्शन आहे त्यांनी मसाज करणार माझ्या इकडच्या फेसच्या खालच्या बाजूला. सो आपण ओठांच्या खाली ठेवणार आहोत हा पोर्शन आणि प्रेस करून आपण लिफ्ट करणार आहोत. असं एंडला आपण विगल करू शकतो स्किनला टाईट ठेवून. विगल म्हणजे इथे सर्कल बनवायचं एकदा. आणि रिलॅक्स करूया इथे. ह्याच्यानंतर आपण आपला हाफ फेस जो आहे चिक एरिया त्याला आपण लिफ्ट करू. परत ही आपण फ्लॅट बाजू घेणार आहोत. तर प्रेस करून आणि दुसऱ्या हाताने आपण ठेवणार आहोत आपले फिंगर्स आणि लिफ्ट करणार आहोत. असं हे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करते आपल्या फेसचं आणि फेसला टाईट करते, स्कल्प्ट करते. जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल ना, तर तुम्ही ही खरंच गॉशा एकदा यूज करा. मग तुम्ही मेकअप अप्लाय करा. तुमचा फेस सुद्धा मस्त वाटेल, तुम्हाला टाईट वाटेल आणि लिफ्टेड वाटेल. हे आपण लिफ्ट केलं. मग आता आपण अंडर आईज साठी मसाज करूया. तर हा जो पोर्शन आहे कोणताही तुम्ही पॉइंट घेऊ शकतात आणि एकदम अलगद हाताने टेम्पल जवळ येणार आहोत. इथे प्रेस करून अलगद हाताने आपल्याला लिफ्ट करायचंय टेम्पल जवळ आणि मग रिलॅक्स करूया. मग आपण येणार आयब्रोज ना. जर तुम्हाला रिशेप करायचं असेल तर इथे आयब्रोच्या स्टार्टिंग पॉइंटला ठेवणार आहोत आपण आणि मग आयब्रो पॉइंट जवळ घेऊन जाणार आणि इथूनच टेम्पल कडे आणणार. तर हा एक मसाज आहे लिफ्ट करण्यासाठी आयब्रोजचा. आणि आणखीन एक टेक्निक आहे जी आपण ही बाजू आहे जी टोकेरी बाजू वर आली आहे ती आपण आयब्रो पॉइंटच्या इथे ठेवणार आणि दुसरा पॉइंट आहे तो आपण खाली ठेवणार. इथून आपण आयब्रोला प्रेस करणार आहोत पॉइंटला आणि लिफ्ट करणार आणि गॉशाला टेम्पल जवळ खेचणार. असं प्रेस करायचंय आणि टेम्पल्स कडे खेचायचं. तर इन्स्टंट लिफ्ट मिळतो ह्याच्यामुळे आयब्रोजना. आणि ह्याच्यानंतर आपण एकदा चीक बोन साठी जाऊया. चीक बोन स्कल्प्ट करण्यासाठी परत आपण ही बाजू घेणार जी बाहेर आली आहे. तुम्ही नाकाच्या किंवा नाकपुडीच्या बाजूला इथे जर प्रेस केलं तर तुम्हाला इथे बोन जाणवेल. तर ह्याला म्हणतात चीक बोन. आपण गॉशा खाली ठेवणार आहोत जिथे आपल्याला हा बोन लागतोय आणि प्रेस करून आपण लिफ्ट करणार. इथे आपण परत विगल करणार आहोत. आणि झाले. आता आपण फोरहेड साठी येऊया. तर आपण हाफ साइड फोरहेड कव्हर करणार आहोत. फ्लॅट पोर्शन घेणार आणि आपण फोरहेडला लिफ्ट करणार आहोत. जसं आपण साइडला येतोय तसं आपण गॉशा साइडला फिरवणार टेम्पल जवळ आणि आपण फोरहेडला लिफ्ट करणार आहोत. इथे सुद्धा फोरहेडचे जे लाईन्स असतात ते रिड्यूस होण्यासाठी मदत करतं. थोडासा रेडनेस जाणवेल तुम्हाला, पण
एक 10-15 मिनिटांनंतर हे जाईल रेडनेस. आणि माझा फेस योगा किंवा गॉशाने केलेला मसाज झाला आहे. तर तुम्ही बघू शकतात माझा हा फेस कम्प्लिटली लिफ्टेड आहे कंपेअर केला मी या फेसला. जर इथे तुम्ही माझं हे आय बॅग्स आलेला आहे. सकाळी मी जस्ट उठली आणि मी हा मसाज करते. इथे आय बॅग आले ते तसंच आहे. या साईडचं कमी झाला आय बॅग, तर तुम्ही हा फरक बघू शकतात. इथेच मी हा व्हिडिओ थांबवते माझा. धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत थांबला. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.